गणेशोत्सवानिमित्त जनतेला आनंदाचा शिधा वाटण्याचा मार्ग मोकळा झालाय। गणेशोत्सवात राज्य सरकारकडून आनंदाचा शिधा दिला जाणार आहे। 1,70,00,000 कुटुंबांना आनंदाच्या शिध्याचा लाभ मिळणार आहे। रेशनधारकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। 27 ऑगस्टला गणपतीचे धूमधडाक्यात आगमन होणार आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा फक्त 100 रुपयांमध्ये आनंदाचा शिधा पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना देण्याचं सरकारनं ठरवलेलं आहे। परंतु सरकारने यावर्षी राज्यातील सरसकट सर्व जिल्ह्यामध्ये हा आनंदाचा शिधा म्हणजेच 12 वस्तू ज्यामध्ये मोफत तुम्हाला 12 वस्तू मिळतात तर त्या सर्व वस्तू सर्व जिल्ह्यामध्ये मिळणार नाहीत। राज्यातील फक्त याच 14 जिल्ह्यामध्ये हा आनंदाचा शिधा म्हणजेच 12 वस्तू सरकारने देण्याचं ठरवलं आहे। यामध्ये यावर्षी आता वेगवेगळ्या महागड्या वस्तू देखील देण्याचं सरकारनं ठरवलंय। दरवर्षीप्रमाणे दिवाळीला आणि गणपतीला तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये या 12 वस्तू सरकारच्या माध्यमातून मोफत मिळत असतात। त्याप्रमाणेच अगदी 100 रुपयांमध्ये यावर्षी पण तुम्हाला 12 वस्तू मोफत देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे। परंतु मागच्या वर्षी ज्या वस्तू तुम्हाला मिळाल्या होत्या त्याच्यापेक्षा यावर्षी काही वस्तू तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार आहेत आणि महागड्या आणि चांगल्या वस्तू तुम्हाला सरकारकडून मिळणार आहेत। त्यामुळे तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या 12 वस्तू आता येणाऱ्या 27 ऑगस्टला जे गणपती येणार आहेत तर त्यानिमित्त रेशन धान्य दुकानामध्ये या वस्तूंचा लाभ तुम्हाला आता दिला जाणार आहे। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे आता सांगण्यात आले। कारण यावर्षी आनंदाचा शिधा फक्त याच 14 जिल्ह्यामध्ये देणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। तसेच सर्वच रेशनधारकांना हा लाभ भेटणार नाही, यामध्ये काही अटी व पात्रता देखील असणार आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। यामध्ये जे रेशनधारक बसतील अटी आणि पात्रतेमध्ये फक्त त्यांनाच मोजून फक्त 100 रुपयाची नोट तुम्ही द्यायची आहे आणि 12 वस्तू तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे। जर बाहेर विकत घ्यायला या 12 वस्तू गेला तर तुम्हाला 4 ते 5 हजार रुपये मोजावे लागतील। परंतु सरकारच्या माध्यमातून जसं तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये पिवळ्या व केशरी रेशन कार्डावरती गहू आणि तांदूळ जसे तुम्हाला मोफत दिले जाते तसा आनंदाचा शिधा फक्त 100 रुपयांमध्ये एवढ्या छोट्याशा किमतीमध्ये तुम्हाला मोफत देण्याचं सरकारच्या माध्यमातून आता ठरवलेलं आहे। त्यामुळे कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा लाभ आता मिळणार आहे आणि कोणत्या 4 प्रकारच्या रेशनधारकांना यामध्ये लाभ भेटणार नाही याची संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्यात आली आहे। त्यामुळे तुम्हाला जर या 12 वस्तूंचा गणपतीला लाभ पाहिजे असेल आणि तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा लाभ भेटणार आहे तुम्ही लगेच आता पाहायचं आहे। आता बघा रेशनधारक मित्रांनो, आता गणपतीच्या सणानिमित्त दरवर्षी तुम्हाला 12 वस्तूंचा लाभ मोफतपणे सरकारच्या माध्यमातून दिला जातो। तशा प्रकारे या वस्तू सुद्धा या ठिकाणी तुम्हाला यावर्षी सुद्धा या वस्तू मोफत त्या ठिकाणी दिल्या जाणार आहेत। तुमच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड असलं पाहिजे तरच तुम्हाला हा लाभ भेटणार आहे। तसेच तुम्हाला 14 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तरच तुम्हाला यामध्ये लाभ भेटणार आहे। त्यामुळे कोणते 14 जिल्हे आहेत त्या 14 जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर कसा लावायचा नक्की बघायचा आहे। परंतु यामध्ये रेशनधारक मित्रांनो एक प्रॉब्लेम झालाय, अनेक रेशनधारक कुटुंबांना हा लाभ मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। आता बघा यामध्ये 12 वस्तू आहेत, 12 मध्ये मोठमोठ्या वस्तू देखील नवीन सामील केल्या आहेत ज्या वस्तू पाहून तुम्हाला खूपच आनंद होणार आहे। सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या वस्तू त्या ठिकाणी तुम्हाला मोफतपणे मिळत असतात, परंतु योग्य वेळी तुम्ही याचा लाभ घेत नाही, त्यामुळेच तुम्हाला या वस्तूंचा फायदा उचलता येत नाही। त्यामुळे तुम्ही पैसे देऊन बाजारामधून प्रत्येक सणाला या वस्तू विकत घेऊन येत असता। त्यामुळे सरकारने या महागड्या वस्तू झाल्याने तुम्हाला मोफत देण्याचं आता ठरवलं आहे। त्या वस्तू आहेत त्या 12 वस्तू आहेत। मग या 12 वस्तू कोणकोणत्या आहेत हे सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। तसेच कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये या वस्तू मोफत वाटप होणार आहे, म्हणजेच अगदी किरकोळ 100 रुपयाची एक नोट तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये त्या ठिकाणी द्यायची आहे आणि तुम्हाला 12 वस्तू त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन यायचे आहेत। बाहेर विकत घ्यायला या वस्तू गेला
तर तुम्हाला 4 ते 5 हजार रुपये तुमच्या खिशातील मोजावे लागतील. इतक्या त्या ठिकाणी महागड्या वस्तू आहेत, तरी पण सरकारने गोरगरिबांना आता फक्त 100 रुपयामध्ये या वस्तू देण्याचं त्या ठिकाणी आता निर्णय घेतलाय. त्यामुळे तुमचे पैसे आता या ठिकाणी मित्रांनो वाचणार आहेत. बघा, सर्वात पहिल्यांदा आपण या ठिकाणी कोणत्या कोणत्या वस्तू आहेत ते पाहूया. आणि बघा, आता या ठिकाणी कोणत्या 12 वस्तू आहेत, नवीन काही वस्तू यामध्ये सामील केल्या आहेत. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये गणपतीला या वस्तू वाटणार आहेत आणि याचा लाभ कसा घ्यायचा लगेच पहा. सर्वात पहिल्यांदा आपण कोणत्या रेशनधारकांना हा लाभ मिळणार आहे ते पाहूया आणि कोणत्या रेशनधारकांना हा लाभ मिळणार नाही हे पाहूया. याबद्दल सविस्तर अपडेट सरकारच्या माध्यमातून आता रेशनधारक कुटुंबांना, म्हणजे ज्यांच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे त्या कुटुंबांना आलेलं आहे. बघा, ज्या नागरिकांनी रेशन कार्ड काढलंय परंतु त्यांचं रेशन कार्ड हे पांढऱ्या कलरचं आहे, अशा रेशन कार्ड धारकांना आता हा लाभ मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले. मग कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये मिळणार आहे हे सुद्धा पाहूया. त्याआधी आपण या पात्रता पाहूया, ज्या शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याची पात्रता काय बघा. आता बघा, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले की पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांनाच फक्त हा लाभ सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे. पिवळे व केशरी रेशन कार्ड आम्ही त्यांना देतो, तर त्यांना देतो ज्यांचं उत्पन्न आता 2.5 लाखच्या कमी आहे, त्यांनाच फक्त आम्ही पिवळे व केशरी रेशन कार्ड देतो. आणि पिवळ्या व केशरी रेशन कार्डवरती आम्ही विविध योजनांचा लाभ देखील देत असतो, जसं की लाडक्या बहिणीचे 1500 रुपये देत असतो, PM किसानचे 2000, नमो शेतकरीचे 2000 हे पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना आम्ही देत असतो असं सरकारच्या माध्यमातून म्हणलंय. त्यामुळे पिवळ्या व केशरी धारकांनाच हा लाभ आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ काही कामाचा नाही, कारण तुम्हाला हा लाभ भेटणार नाही. फक्त पिवळ्या व केशरी रेशन धारकांना हा 12 वस्तूंचा लाभ दिला जाणार आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले. मग कोणाकोणाला मिळणार आहे आणि कोणाकोणाला नाही मिळणार आहे हे बघा. तुमच्या घरामध्ये जर कोणी सरकारी सेवेत असेल, म्हणजेच तुमच्या घरामध्ये कोण पोलीस असेल, आर्मीमध्ये असेल, तसेच तुमच्या घरातील वयस्कर लोक सरकारी पेन्शन घेत असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी पिवळे व केशरी रेशन कार्ड असून पण हा लाभ सरकारच्या माध्यमातून दिला जाणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगितलंय. कारण या ज्या 12 वस्तू आहेत, तर या 12 वस्तूंमधील काही महागड्या वस्तू देखील सरकारने देण्याचा आता ठरवलं आहे. त्यानंतरची पुढची अट त्या ठिकाणी पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना सांगण्यात आल्या, ती सुद्धा तुम्हाला आता सांगणारच आहे. परंतु सर्वांनी लक्षात ठेवा, कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये या वस्तूंचा लाभ मिळणार आहे हे तुम्हाला सांगणार आहे आणि कोणकोणत्या 12 वस्तूंचा लाभ तुम्हाला मिळणार आहे, त्या वस्तू देखील नेमक्या कोणत्या आहेत त्या वस्तू देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगण्यात आल्या आहेत. लक्षात ठेवा, मागील वर्षीच्या वस्तू तुम्हाला गणपतीला ज्या मिळल्या होत्या, तर त्यापेक्षा आता नवीन यामध्ये नवनवीन महागड्या वस्तू, मोठमोठ्या वस्तू तुम्हाला या ठिकाणी यावर्षी देण्याचं सरकारनं ठरवलंय. बघा, फक्त 100 रुपयाची एक नोट तुम्ही त्या ठिकाणी द्यायची आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी 12 महागड्या वस्तू घरी घेऊन येता येणार आहेत. बघा, आता बाहेर खरेदी करायला जर या वस्तू तुम्ही गेला तर तुम्हाला कमीत कमी 4 ते 5 हजार रुपये मोजावे लागतात. त्यामुळे इतके पैसे तुमचे वाचणार आहेत. त्यामुळे गणपतीचा सण आता तुमचा गोडच होणार आहे. त्यामुळे सर्वांनी 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे, कारण हा व्हिडिओ तुमचा 12 वस्तूंचा लाभ कसा मिळवायचा, तसेच कोणकोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार आहे हे तुम्हाला हा व्हिडिओ सांगून जातोय. त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, कारण तुम्हाला 12 वस्तू, महागड्या वस्तू, नवीन वस्तू, मोठमोठ्या वस्तू सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे. त्याआधी आपण या ठिकाणी अटी बघूया की कोणत्या रेशनधारकांना हा लाभ त्या ठिकाणी 12 वस्तूंचा मिळणार नाही. तर बघा, आता बघा, पुढची अट सरकारच्या माध्यमातून 12 वस्तू मिळवण्यासाठी सांगण्यात आल्या, ती म्हणजे यामध्ये शेतकरी वर्ग हा खूप जास्त रेशनधारक असतो. तर अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ, या 12 वस्तूंचा लाभ मिळणार नाही असं सांगण्यात आलंय. त्याचं कारण सुद्धा आहे की उत्पन्न, बघा यामध्ये उत्पन्न चेक केलं जाणार आहे. जास्त इन्कम त्या ठिकाणी असल्यामुळे इन्कम टॅक्स भरत असलेल्या रेशनधारकांना या 12 वस्तूंचा लाभ या ठिकाणी मिळणार नाही. कारण सरकारने सांगितलेलं असतं, आम्ही पिवळे व केशरी रेशन कार्ड त्याच नागरिकांना देतो ज्यांचं उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा आत आहे.
त्यांना जो 2 टायमाचं अनेकांना खायचे वांदे असतात, मोलमजुरी करणाऱ्या नागरिकांना तसेच दुसऱ्याच्यात कामाला जाणाऱ्या धुनी भांडी करणाऱ्या गोरगरीब जनतेला आम्ही पिवळे व केशरी रेशन कार्ड देत असतो आणि त्यांनाच त्या ठिकाणी आम्ही आता 12 वस्तूंचा लाभ या ठिकाणी देणार आहोत। जर तुम्ही श्रीमंत व्यक्ती असाल आणि कुठेतरी त्या ठिकाणी खोटी कागदपत्रे काढून त्या ठिकाणी पिवळे व केशरी रेशन कार्ड जर तुम्ही चुकून आतून पैसे देऊन जर चुकीच्या पद्धतीने काढला असेल तर त्यांना या 12 वस्तूंचा लाभ देणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। आता बघा कोणकोणत्या वस्तू आहेत आणि ते पण तुम्हाला सांगतो आणि कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा लाभ सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे ते पण सांगतो। त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे। या वस्तू कोणत्या आहेत आणि कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार आहे ते पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण फक्त या 14 जिल्ह्यामध्ये आता या 12 वस्तूंचा आनंदाचा शिधा तुम्हाला देण्यात येतोय। तर बघा सगळ्यात पहिल्यांदा पाहूया आपण कोणत्या 12 वस्तू आहेत ज्या तुमच्या गणपतीच्या सणानिमित्त 100 रुपयाच्या किमतीमध्ये तुम्हाला दिल्या जाणार आहेत। फक्त तुम्हाला 14 जिल्ह्यामध्येच हा लाभ त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। तर बघा लक्षपूर्वक बघायचं आहे। पहिली वस्तू सांगण्यात आल्या ती म्हणजे तुमच्या खाण्यातील आहे, ज्याचे दर आता तुफान वाढलेले आहेत। ते दर रेशनधारकांना सध्याला परवडत नाही। त्यामुळे आता गणपती सणानिमित्त आता तुमचा सण गोड व्हावा त्यासाठी तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आता ही वस्तू देण्यात आल्या। 12 वस्तू आहेत, त्यामधील पहिली वस्तू आहे ती म्हणजे खाण्याचं तेल। बघा खाण्याचा तेलाचा विचार केला तर किलोचा रेट 150 रुपये झालाय। त्या ठिकाणी 100 रुपये, 120 रुपये, 150 रुपये वेगवेगळ्या पत्तीचं तेल, वेगवेगळ्या पत्तीचा दर आहे। त्यामुळे खाण्याचं तेल तुम्हाला गणपतीच्या सणानिमित्त आता सरकारच्या माध्यमातून आनंदाचा शिधा जो मिळतोय तर तो तुम्हाला देण्यात येणार आहे। त्यानंतर बघा दुसरी वस्तू आहे जी तुम्हाला आता देण्यात येत्या ती म्हणजे बघा आता तुम्हाला साखर देण्यात येत्या। साखर सुद्धा तुम्हाला आता गणपतीच्या सणानिमित्त या ठिकाणी देण्यात येत्या। अजून पण महागड्या वस्तू आहेत जी तुमच्या घरामध्ये लागणार आहेत। कोणत्या आहेत आणि कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये आहेत देणार आहेत नक्की बघा। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढची वस्तू या ठिकाणी देण्यात येत्या ती म्हणजे चणा डाळ। म्हणजे तुम्ही पोळ्या वगैरे जर करणार असाल तर चणा डाळ देखील तुम्हाला आता या ठिकाणी मिळणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वर्षी आता गव्हाच्या आट्याचं पीठ 4 किलोचं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मोफत देण्याचं सरकारने बोललं जात आहे। परंतु आता त्या ठिकाणी आट्याचं पीठ आहे गव्हाचं तर यावरती अजून निर्णय झाला नाही, परंतु आनंदाचा शिधा जो आहे तर तो तुम्हाला मिळणार आहे। आता बघा कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये मिळणार आहे ते आता सांगण्यास सुरुवात करते बघा। आता बघा अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना, धाराशिव, बीड, परभणी, लातूर, हिंगोली आता या जिल्ह्यामध्ये आनंदाचा शिधा या ठिकाणी जमा होणार आहे। आता तुम्हाला वाटत असेल की या जिल्ह्यामध्ये का जमा होणार आहे तर बघा हे जे जिल्हे आहेत तर ते सरकारने शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून घोषित केलेत आणि या जिल्ह्यामध्ये सरकार त्या ठिकाणी पैसे सुद्धा रेशन कार्डावरती देत असतं आणि तशा प्रकारे आता या जिल्ह्यातील तुम्ही असाल तर तुम्हाला आनंदाचा शिधा देखील मिळण्याची दाट शक्यता आहे, कारण जर वर्षी मिळतो या वर्षी सुद्धा मिळण्याची शक्यता आहे। मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।